नमस्कार. आज मी आपल्या महाराष्ट्रातील 11 मारुती स्थानाबद्दल माहिती सांगत आहे. समर्थ रामदासांनी स्थापित केलेले 11 मारुती मंदिरांची नावे खालीलप्रमाणे आहेत: चाफळ, माझगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर, शहापूर, शिराळे, बहे बोरगाव, 32 शिराळे, मनपाडे आणि अंगापूर. आता एक 11 मंदिरांची नावे आणि त्यांच्या स्थानांची माहिती घेऊया. चाफळ, कराड चिपळूण फाट्याजवळ उंब्रज येथे चाफळ गाव आहे. या ठिकाणी वीर मारुती आणि प्रताप मारुती या दोन मंदिरांचे स्थान आहे. वीर मारुती रामाच्या मंदिरासमोर हात जोडून उभा आहे आणि त्याच मंदिरामागे कृष्णा काठावर प्रताप मारुतीची मूर्ती आहे. शिंगणवाडी, चाफळपासून 1 किलोमीटर अंतरावर शिंगणवाडी टेकडी येथे मारुतीचे मंदिर आहे. या जागेला खडीचा मारुती तसेच चौपट मारुती असेही म्हटले जाते. 4 फुटी देवाची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडे आहेत. तसेच ध्यानासाठी येथे रामघळ अशी जागा आहे. उंब्रज या ठिकाणी समर्थ रामदासांनी एक मारुती मंदिर मठात स्थापित केले आहे. स्वामी चाफळवरून येथे स्नान करण्यासाठी येत असत. असे मानले जाते की एकदा स्नान करत असताना स्वामी नदीत बुडाले आणि स्वतः बजरंग बळीने त्यांना वाचविला. इकडे मारुतीच्या मूर्ती खाली पायाजवळ दैत्य आहे. 6वे स्थान आहे मसूर. उंब्रज पासून 7 किलोमीटर अंतरावर मसूर येथे समर्थांनी मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापित शके 1567 रोजी केली. मूर्ती 5 फुटी उंच आहे आणि पायाखाली जांबुमली दानव आहे. गाभारा लाकडी दरवाजाचा आहे आणि मंदिरासमोर तुळस आहे. सभामंडपात भजन कीर्तन केले जाते. 7वे शहापूर. मसूर पासून 5 किलोमीटर अंतरावर शहापूर येथे समर्थांनी मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापित शके 1566 रोजी केली. शहापूर हे कराड मसूर रोडवर आहे. या मारुतीला प्रताप मारुती बोलले जाते आणि 11 मारुतीपैकी सर्वात पहिले या मूर्तीची स्थापना समर्थ स्वामींनी केली. मूर्तीचे स्वरूप उग्र आहे आणि पायाखाली डाव्या बाजूला दैत्य आहे. जवळच अंबाबाई मातेचे सुंदर मंदिर आहे. 8वे स्थान आहे शिराळे. पेठ पासून 10 किलोमीटर अंतरावर शिराळे येथे समर्थांनी मारुतीची मूर्ती शके 1576 रोजी स्थापित केली. या मारुतीला वीर मारुती बोलले जाते. वीर मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्तीचे रूप हसरे आहे आणि इकडे पायाखाली दानव नाही आहे. मंदिराचे सभामंडप पाषाणांनी बनलेले आहे. 9वे बहे बोरगाव. कृष्णा नदीच्या काठावर वाळवे येथे बहे गावाचा मारुती मंदिर आहे. बहे बोरगावची मारुतीची मूर्ती भव्य आहे. अशी आख्यायिका आहे की प्रभू श्री राम अयोध्येत जाताना इकडे थांबले होते. प्रभू पहाटे अंघोळ करताना कृष्णा नदीचा प्रवाह वाढला. हे पाहून मारुतीने नदीचा प्रवाह दोन्ही हाताने पकडला आणि प्रवाह वेगळा होऊन इकडे एक बेट तयार झाले. मंदिराच्या सभोवताली दगडी बांधकाम चांगल्या परिस्थितीत आहे. बाजूला हेलिपॅड देखील आहे. 10वे मनपाडे. ज्योतिबा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळच असलेल्या मनपाडे गावी मारुती मंदिर आहे. मंदिरात मूर्ती 5 फुटी उंच आहे. डाव्या पायाखाली दैत्य आहे. मारुतीची मूर्तीची स्थापना शके 1573 रोजी केली आहे. मंदिराचा गाभारा अर्धवर्तुळाकार आहे. या मारुतीला प्रताप मारुती असे म्हणतात. मंदिर उत्तराभिमुख आहे. शेवटचा मारुती पारगावचा. मनपाडे पासून 5 किलोमीटर अंतरावर पारगावच्या मारुतीची स्थापना स्वामींनी 1574 मध्ये केली आहे. ही सर्वात छोटी मूर्ती आहे. जवळपास 1.5 फूट उंच मूर्ती आहे. समर्थ रामदासांनी ही मंदिरे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये तंदुरुस्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी स्थापन केली आणि या मंदिरांचा उद्देश मराठा साम्राज्याच्या स्थापनेत तरुणांना सहभागी करणे हा होता. जय हनुमान. जय श्रीराम. समर्थ रामदास स्वामी. बजरंग बली की जय.